नमस्कार मित्रांनो, लग्नाची पिढी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की कालच्या भागात आपण असे बघितले की राघवने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व आतंकवाद्यांना मारून टाकलेले असतात आणि सर्व हॉस्पिटलमधील ह्या पेशंटचा, कर्मचाऱ्यांचा आणि सर्व काही जे पेशंट असतात त्यांचा जीव वाचवलेला असतं। सिंधू, काकू आणि मधुसुद्धा खूप सुरक्षित असतात, तर सर्वांना खूप आनंद झालेला असतो। काकू देवाचे आभार मानते, सिंधूसुद्धा देवाला हात जोडून नमस्कार करते, तर राघव सिंधू एकमेकांना लगेच प्रेमाने मिठी मारतात आणि राघव सिंधूचे ते प्रेम बघून कांता मात्र हा त्यांच्याकडेच बघत असतो। तेव्हा कांता राघवजवळ येतो आणि राघवला सॉरी बोलतो। तेव्हा राघव आणि सिंधू कांताकडे रागाने बघत असतात। तेव्हा राघव आपले जे काही सहकारी असतो त्यांना कांताला अरेस्ट करण्यासाठी सांगतो। तेव्हा कांता म्हणतो की तुम्ही मला नक्की घेऊन जा, पण त्या अगोदर मला सिंधूबरोबर बोलायचे। तेव्हा कांता सिंधूजवळ येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू, जमलं तर मला माफ कर आणि तू जे काही केले, आज करून दाखवले, त्याचे उपकार मी कधीही जीवनात विसरू शकणार नाही। एक ना एक दिवस मी त्या उपकाराचा कर्ज हे फेडणार म्हणजे फेडणारच, असे बोलून कांताला पोलीस अरेस्ट करून घेऊन जातात। त्यानंतर सिंधू काकूला म्हणत असते की काकू, तुम्ही तर खूप छान अशी फायटिंग केली आणि मधुताईंच्या डोक्याला जेव्हा पिस्तूल लावला होता तेव्हा तुम्ही त्या गुंडाला चांगलं काठीने झोडपले। तर काकू म्हणते की मग माझा नातू मधूच्या पोटात होता आणि तो गुंड हा माझ्या मधूच्या आणि नातवाच्या मागे लागला होता, मग मी काही शांत राहीन का? तेव्हा सिंधू लगेच काकूला प्रेमाने मिठी मारते। तेव्हा सिंधू लगेच आपल्या पर्समधून जे काही चॉकलेट असते की राघव जेव्हा मिशनवर जायला निघलेला असतो ते चॉकलेट राघवने खाल्लेले नसते। तेव्हा सिंधू आणि राघवने एकमेकांना मेसेजवर टाईप करून सांगितलेले असते की जेव्हा आपण येथून सुरक्षित बाहेर निघू तेव्हा ते चॉकलेट आपण दोघे मिळून खाऊ। तेव्हा सिंधू लगेच ते चॉकलेट घेते आणि राघवकडे येते। तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांना प्रेमाने ते चॉकलेट भरवतात आणि एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात। तेव्हा त्यातील एक काही जोडपे असते, तेव्हा ते जोडप्यांना डिव्होर्स घ्यायचा असतो, मात्र आतंकवाद्यांच्या ताब्यात असताना सिंधूने त्यांना खूप छान प्रकारे समजून सांगितलेले असते की त्या मुलाच्या घरचे हे पटत नसतात। तेव्हा सिंधू म्हणत असते की तू त्या मुलाच्या घरच्यांचा विचार कर, म्हणजे तुमचे नातं हे खूप सुरळीत होईल आणि त्या नात्याला एक आकार मिळून तुमचा डिव्होर्स होणार नाही। तेव्हा ती मुलगी सिंधूचे आभार मानते आणि तो मुलगा सुद्धा, आज आमचे दोघांचे सुद्धा डोळे सिंधू तुमच्यामुळे उघडले। तेव्हा ते दोघे खुश होऊन घरी निघून जातात आणि सर्वजण सिंधूला भरभरून आशीर्वाद देतात। ते बाबा सुद्धा सिंधूला म्हणतात की सिंधू, खरंच तू खूप ग्रेट आहे आणि राघवने सुद्धा आज आमचा जीव वाचवला। तर सर्वजण सुखरूप घरी येतात। घरी सर्वजण वाटच बघत असतात, मात्र मधू ही टेन्शनमध्ये असते, कारण जे काही गोरे डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेले असतात ते रिपोर्टबद्दल तिच्या मनामध्ये काहीतरी हे चालू असते, कारण डॉक्टर गोरेंनी हे रिपोर्ट सिंधूला देण्याअगोदर तिचा आतंकवाद्यांनी खून केलेला असतो। तेव्हा मधू मनात म्हणत असते की ह्या रिपोर्ट्सबद्दल जर सिंधूला जर समजले तर सिंधू माझ्यावर खूप काही चिडेल, कारण मी ही प्रेग्नन्सीची जी काही प्रक्रिया केलेली आहे ती जबरदस्तीने, आणि ही प्रेग्नन्सी अस्थिर आहे असं वाटत असते की ही प्रेग्नन्सी 9 महिन्यापर्यंत टिकू शकणार नाही, असं गोरे डॉक्टरांनी मधूला सांगितलेले असते। तेव्हा सिंधूच्या हातामध्ये ते रिपोर्ट लागलेले असतात आणि सिंधू मनात विचार करत असते की मधुताई स्वतः या डॉक्टरांनी दिलेल्या बद्दल का सांगत नसतील। तेव्हा घरी सर्वजण आल्यानंतर राघवचे कौतुक करत असतात। रत्नाकर म्हणतो की राघव, खरंच मला तुझा अभिमान वाटतो की तू आज सर्व लोकांचे जीव वाचवले। तेव्हा राघव म्हणतो की यामध्ये सिंधूची सुद्धा मला खूप मोलाची ही साथ मिळाली, सिंधू जर नसती तर मला हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आले नसते। सिंधूने चालाकी दाखवून मला सर्व काही हे तेथे पोहोचण्यापर्यंत मदत केली। तेव्हा सिंधू मात्र त्या गोरेंच्या रिपोर्टच्या टेन्शनमध्ये असते, सिंधूचे याकडे लक्ष नसते। तेव्हा राघवचे सिंधूकडे लक्ष जाते। राघव विचारतो की सिंधू, काय झाले? आपण इतकं सुरक्षित घरी आलो तरी तू कोणता विचार करते? तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर, मला तुमच्या एकट्याबरोबर काहीतरी बोलायचे। तेव्हा राघव आणि सिंधू हे आतमध्ये येतात आणि काकू ही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हॉस्पिटलमधूनच गेलेली असते। तेव्हा सिंधू आणि राघव हे आतमध्ये येतात, तर राघव म्हणतो की सिंधू, तू अजूनसुद्धा माझ्यावर नाराज आहे की मी अजून त्या गुंडांना पकडले नाही। तेव्हा सिंधू म्हणते की नाही राघव सर, मी तो राग तेव्हाच विसरले जेव्हा तुम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी धावून आला होतात। आणि तेव्हा सिंधू म्हणते की तुमचे कौतुक करावं, की प्रेम हा शब्दसुद्धा खूप छोटा आहे की तुमचे कौतुक करण्याजोगा। तेव्हा सिंधू आणि राघव पुन्हा एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात। तेव्हा सिंधू म्हणते की राघव, सर्वजण सुरक्षित आहे, पण आपले बाळ
बाळ सुरक्षित नाही। तेव्हा ते ऐकून राघवला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आपल्या पर्समधील जे काही गोरे डॉक्टरांचे रिपोर्ट असतात ते सिंधू राघवला दाखवते आणि ते रिपोर्ट राघव वाचतो। त्यामध्ये असे लिहिलेले असते की ही जी काही प्रेग्नन्सी आहे ती अस्थिरच आहे आणि असे वाटते की 9 महिन्यापर्यंत हे प्रेग्नन्सीचा कालावधी पोहोचू शकणार नाही, मध्येच काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो। तेव्हा ते वाचून राघवला सुद्धा खूप टेन्शन येते। तेव्हा सिंधू विचार करते की मधुताईंनी हे सर्व बळजबरीने करून घेतले आणि माझ्या मागे गुंड पाठवले आणि गीताला ऐनवेळेस येऊन दिले नाही। हा सर्व मध्ये मधुताईंचाच हात आहे आणि ऐनवेळेस मधुताई ती प्रेग्नन्सी आपल्या गर्भात घेण्यासाठी तेथे कशा आलात याचा ती राघवला जाब विचारित असते। राघव म्हणतो की सिंधू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या जागी तू जरी असती तरी तू हेच केले असते। तेव्हा सिंधू ही मधूकडे येते आणि मधूला म्हणते की मला सर्व माहिती आहे की गोरे डॉक्टरांच्या रिपोर्ट्समध्ये काय लिहिलेले आहे। तेव्हा ते रिपोर्ट्स ती मधूला सुद्धा दाखवते। मधू खूपच घाबरलेली असते। तेव्हा सिंधू मधूवर खूपच चिडते आणि ही जे काही तुम्ही केलात वागलात ते जर 9 महिने जर टिकून ठेवले नाही आणि माझ्या बाळाला जर काही त्रास झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही, पण माझं एक तत्व आहे, मी 24 तास तुमच्यावर नजर ठेवून राहणार। मी माझ्या बाळाला सुरक्षित या जगात आणणार म्हणजे आणणारच, फक्त माझ्या बाळाला काही त्रास होईल असे तुम्ही वागू नका आणि 24 तास मी जे सांगेल तेच तुम्ही ऐकायची, अशी चेतावणी सिंधू मधूला देते। कारण ही जी काही शस्त्रक्रिया आहे ती तुम्ही बळजबरीने करून घेतलेली आहे आणि जर तुम्ही अगोदर आई नव्हतात तरी सुद्धा तुम्ही ही शस्त्रक्रिया केली, त्यामुळे आता मी सांगेल तसेच वागायचे। 24 तास मी तुमच्यावर लक्ष ठेवणार। आणि तेव्हा सिंधू आणि राघव हे मधूला समजावून सांगतात। मग सिंधू म्हणते की काही झाली तरी मी माझ्या बाळाला या जगात आणणार म्हणजे आणणारच। तेव्हा सिंधू राघवला म्हणते की राघव सर तुम्ही आज तर फ्री आहात ना, उद्या तुम्हाला अवॉर्ड मिळणार आणि मग तुम्ही तुमच्या कमिशनरने तुम्हाला जे काही कामगिरी सोपवलेली आहे ते तुम्ही पार पाडा, मग आपण एका देवाच्या मंदिरात जाऊ। तेव्हा सिंधू आणि राघव गणपती बाप्पाच्या मंदिरात येतात आणि आपल्या बाळाच्या या येण्यासाठी ते देवाला प्रार्थना करतात। तेव्हा सिंधू म्हणते की मी आज इथे नवस करते की आपले बाळ 9 महिन्यात सुरक्षित आपल्या जर पोटी जन्माला आले तर मी देवाच्या नावावरून माझ्या मुलाचे किंवा मुलीचे नाव ठेवेल। तेव्हा राघव सुद्धा खुश होतो। तेव्हा घंटेचा आवाज दणदणन वाजतो। तेव्हा राघव म्हणतो की आई म्हणत असते की जेव्हा मंदिरात केलेला नवस हा घंटांनी पूर्ण होत असतो तेव्हा तो नवस नक्की पूर्ण होत असतो। तेव्हा सिंधू म्हणते की जर आपल्याला मुलगा झाला तर त्याचे नाव काय ठेवायचे, तर राघव म्हणतो विनायक, आणि मुलगी झाली तर सिंधू म्हणते प्रियंका किंवा विनायकी। तेव्हा सिंधू आणि राघव ते नाव आठवून खूपच खुश होतात। त्यानंतर इकडे कमिशनर साहेबांनी राघवने इतकी मोठी मिशन पार पाडले आणि आतंकवाद्यांच्या ताब्यातून सर्व हॉस्पिटल हे सुरक्षित ठेवले, त्यामुळे खूप मोठा असा आव्हान म्हणून राघवचा सत्कार करण्यात येणार असतो। तेव्हा सिंधू ही खुशखबरी घरातील सर्वांना सांगते। तेव्हा घरातील सर्वजण खूपच खुश होतात। तेव्हा सिंधू ही आनंदाची बातमी सुद्धा सर्वांना सांगते आणि दुसरी एक वाईट बातमी म्हणजे मधुताईंच्या पोटामध्ये जो काही गर्भ आहे त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये काही कॉम्प्लिकेशन सुद्धा येऊ शकतात आणि बाळाच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो, ही सुद्धा वाईट बातमी सिंधू सर्वांसमोर सांगते। तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात आणि सिंधूला विचारतात की काय झाले। तेव्हा सिंधू सांगते की जी काही प्रक्रिया ही प्रेग्नन्सीची करण्यात आली ती योग्य आहे, पण तिच्यासाठी जी बाई निवडण्यात आली ती चुकीची आहे, कारण मधुताई अगोदर आई नव्हत्यात। तेव्हा मधू म्हणत असते की माझ्या पोटातील जे काही बाळ आहे ते सुरक्षित आहे आणि मी सुद्धा, तर डॉक्टरचे रिपोर्ट सुद्धा खोटे असू शकतात। तर सिंधू म्हणते की नाही, ते गोरे डॉक्टर होते, ते खूप सिनियर डॉक्टर होत्या आणि दुर्दैवाने त्या आता आपल्यात नाही, नाहीतर आपण 2दा त्यांच्याकडे चेकअप केले असते। तेव्हा सिंधू म्हणते ठीक आहे, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मला घेऊन जाण्यासाठी सांगा, तुमच्या चेकअपसाठी मी तयार आहे, सांगा कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचे। सिंधू म्हणते मी जे काही सांगेल तेच तुम्ही करायचे, माझ्या बाळाला मी या जगात आणणार म्हणजे आणणारच आणि तुमच्या प्रेग्नन्सीला काही धोका मी होऊन देणार नाही। तेव्हा मी जे सांगेल ती चेतावणी समजून तुम्ही सर्व ऐकायचे आणि मी आणि राघव सरांनी जो काही नवस पूर्ण केलेला आहे तो नवस पूर्ण होणार आणि हे बाळ या जगामध्ये येणार म्हणजे येणार, हे माझा तुम्हाला सर्वांना चॅलेंज आहे। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।